मागील काही वर्षांपासून सिंचन योजना सौर ऊर्जेवर चालवण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर राज्यभरातील सिंचन योजना सौर ऊर्जेवर चालवण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील म्हैसाळ सिंचन योजनेचा समावेश सौर ऊर्जा प्रकल्पात करण्यात आलाय. या पथदर्शी प्रकल्पासाठी 1594 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयाने म्हैसाळ योजना सौर ऊर्जेवर चालवण्याचा मार्ग मोकळा झाला असून शेतकऱ्यांना फायदा होण्याच्या आशा आहेत. म्हैसाळ योजना सौर ऊर्जेवर चालवण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जाते. सध्या पाणी उपशाच्या वीज बिलापैकी 81% हिस्सा शासन भरतं, तर 19% वीज बिल लाभार्थी शेतकऱ्यांना भरावं लागतं. प्रति एकरी पाणीपट्टी वसूल करून वीज बिलाची तरतूद केली जाते, पण पैसे भरण्यास शेतकरी टाळाटाळ करत असल्याने थकबाकीचा डोंगर वाढत आहे. थकबाकी वसुलीसाठी महावितरणाने यापूर्वी अनेकदा योजनेचा वीज पुरवठाही खंडित केला होता. सध्या गेल्या 7 महिन्यांपासून सुरू असलेल्या सिंचन योजनांच्या उपशाचे वीज बिल मात्र टंचाई निधीतून भागवलं जाणार आहे. थकबाकीची डोकेदुखी निकाली काढण्यासाठी सौर ऊर्जेचा प्रस्ताव विविध स्तरातून मांडला जात होता. आता अर्थसंकल्पातील घोषणेनुसार ही योजना सौर ऊर्जेवर चालवली जाणार असल्याने वीज थकबाकीचा प्रश्न निकाली निघणार आहे. योजनेच्या 6 मुख्य पंपगृहासह सर्व संलग्न योजनांना सौर ऊर्जेतून वीज मिळेल. अतिरिक्त वीज महावितरणाला विकून पैसेही मिळवता येतील. म्हैसाळ योजना सौर ऊर्जेवर चालवण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. सिंचन योजनेची अनेक कामे प्रलंबित आहेत, त्यामुळे योजनेच्या कामास गती मिळेल असा विश्वास शेतकऱ्यांना आहे. राज्याचा अर्थसंकल्प आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी विधिमंडळात सादर केलाय. सर्वसामान्यांच्या विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे. या बजेटमध्ये शेतकरी, कामगार, महिला यांना केंद्रबिंदू म्हणून सर्वसामान्यांना मूळ प्रवाहात आणणारा अर्थसंकल्प असल्याचं मत जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी व्यक्त केलंय. याबाबत सुरेश खाडे म्हणाले, अर्थसंकल्पात अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आलाय. निर्मल वारीसाठी 36 कोटींचा निधी, 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा 1,500 रुपये देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी पिंक ई रिक्षा योजना, 52 लाख कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, महिला लघु उद्योजकांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना, राज्यातील 10 लाख युवकांना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण आणि दरमहा 10,000 रुपयांपर्यंत विद्यावेतन देणार मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजनेअंतर्गत 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा, दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अशा लोकाभिमुख योजनांचा समावेश करण्यात आला आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुरामुळे होणारी जीवित आणि वित्तहानी टाळावी आणि अतिरिक्त पाणी दुष्काळग्रस्त भागात वळवण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने 3,200 कोटी रुपये किमतीचा विकास कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. म्हैसाळ उपसा जलसिंचन योजना जिल्हा सांगली येथे पथदर्शी सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. याची अंदाजित रक्कम 1,594 कोटी रुपये तरतूद करण्यात आली. त्यामुळे सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 75,000 शेतकरी कुटुंबांना लाभ होणार असल्याची माहिती पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकांचा चांगला परिणाम राज्यात झालेला दिसतोय. विधानसभेत पराभव दिसत असल्याने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महायुती सरकारने हा शेवटचा प्रयत्न केलाय. हा अर्थसंकल्प म्हणजे चादर लगी फटणे और खैरात लगी बटणे असंच म्हणावं लागेल, अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. ते म्हणाले, महिला व बालकल्याण विभागासाठी असलेल्या बजेटपेक्षा 46,000 कोटींची अधिकची तरतूद केली आहे. मागच्या वर्षी 1,30,000 कोटी महसुली तुटीच्या पुरवणी मागण्या सादर केल्या होत्या. आता मात्र महसुली तूट 20,000 कोटींची दाखवली. ही सगळी आकडेवारीची जगलरी आहे. निवडणुकीच्या आधी पेट्रोल डिझेलचे भाव कमी करून मग ते वाढवायचे, ही पंतप्रधान मोदींची पद्धत राज्यात राबवली गेली आहे. महाराष्ट्राच्या महिलांना तुम्ही आधार देण्याचा प्रयत्न करत आहात तर तो सक्षमपणे करा. फक्त घोषणा करून ठराविक वर्गाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. कसलेही मूल्यमापन न करता हे बजेट सादर केलेलं आहे. MSEBची मागची थकबाकी माफ करणे अपेक्षित असताना पुढची सुपारी घेणं हे जबाबदारीचं लक्षण नाही. म्हणून मी वारंवार सांगतोय की हे बजेट फक्त 2 महिन्यांचे आहे. हे सत्तेतून बाजूला गेल्यानंतर आम्ही ज्यावेळी सत्तेत येऊ तेव्हा आम्ही जबाबदारीने महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा देण्याचं काम करू, अशी ग्वाही आमदार जयंत पाटील यांनी दिली आहे. देवस्थान इनाम वर्ग 3ची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्याकडे दुर्लक्ष होत आहे. जमिनीच्या 7/12 पत्रकावरील कब्जेदार सदरातील नावे इतर हक्क सदरात घातली गेली आहेत. ती परत पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली आहेत.
जिल्ह्यात हजारो हेक्टर इनाम वर्ग 3 ची जमीन आहे. ही जमीन वेगवेगळ्या कुटुंबाकडे असून त्या कुटुंबाला देवस्थानचे काम करण्याच्या बदल्यात ही जमीन जीवन चरितार्थासाठी त्यावेळच्या व्यवस्थेने दिली होती. भांडवल उभा केल्याशिवाय जमीन शेतकरी करू शकत नाही. भांडवल उभा करावयाचे असेल तर 7/12 पत्रकावर जमीन कसणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आवश्यक आहे. मुस्लिम कुटुंबाकडे असणाऱ्या देवस्थान जमिनीच्या 7/12 पत्रकावरील वल्फ सत्ता प्रकार अशी घातलेली नोंद रद्द करावी. अग्रणी धुळगाव येथील 66 कुटुंबाकडे खालसा असलेल्या जमिनीच्या 7/12 पत्रकावर पटवर्धन नावाची असलेली पोकळ नोंद रद्द करण्यात यावी. रांजणी येथील देवस्थान जमिनीच्या 7/12 असलेली जमीन कसणाऱ्या शेतकऱ्याच्या नावाची नोंद रद्द करण्याचा निकाल रद्द करण्यात यावा. या मागण्यांकडे गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी किसान सभेचे अध्यक्ष उमेश देशमुख, सचिव गुलाब मुलानी यांनी केली आहे. खानापूर तालुक्यातील नागनाथ नगर नागेवाडी येथील नामवंत पैलवान आणि महाराष्ट्र कुमार केसरी सूरज निकम यांनी राहत्या घरी आपलं जीवन संपवलंय. आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या प्रकाराने कुस्ती क्षेत्रासह खानापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे. याबाबत नेमकं कारण समजू शकलेलं नाही. पैलवान सूरज कुमार निकम हा नामवंत मल्ल आहे. त्याने यापूर्वी महाराष्ट्र कुमार केसरीसह कुस्ती क्षेत्रातील अनेक किताब पटकवलेत. विरोधी पैलवानाला कोणत्या डावावर चितपट करायचं यात त्याचा हातखंडा होता. त्याने अल्पावधीतच आपल्या कुस्ती क्षेत्रात दबदबा निर्माण करत कुमार केसरी होण्याचा बहुमान मिळवलेला आहे. कुस्तीच्या आखाड्यात अनेक मल्लांना त्याने आस्मान दाखवले, परंतु आज त्याने राहत्या घरी आपले जीवन संपवले. त्याच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर तो व्यथित होता. आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्याने राहत्या घरातच जीवन संपवल्याचं समोर आलं. सूरजच्या मृत्यूचं वृत्त समजताच कुस्ती क्षेत्रासह सर्वत्र हळहळ व्यक्त होते. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. उद्या दुपारी त्याचे बंधू आल्यानंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं समजलं आहे. मात्र पैलवान सूरज कुमार यांनी जीवन का संपवलं याबाबत विटा पोलीस तपास करत असून कारण समजू शकलं नाही. पुण्यातील महापुरुषांच्या प्रतिमेची विटंबना केल्याचे संतप्त पडसाद शुक्रवारी सांगलीमध्ये उमटलेत. शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्रित येत नागपूर ते रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावरील अंकली फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी महामार्ग रोखत जोरदार घोषणाबाजी केली. राज्यात सातत्याने महापुरुषांच्या प्रतिमेची विटंबना, सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्याचे प्रकार घडतात. यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण कलुषित झाले. यावर राज्य सरकारने कठोरात कठोर पावले उचलून कारवाई करावी. पुण्यातील घटनेमध्ये असणाऱ्या संशयितांवर तातडीने कारवाई करावी आणि यापुढे अशा घटना घडणार नाहीत यासाठी 10 वर्षाच्या शिक्षेचा कठोर कायदा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. जिहादी वृत्तीच्या लोकांना वेळीच रोखण्यात यावे त्यासाठी सरकारने पावले उचलावीत अशी मागणीही यावेळी करण्यात आली. दरम्यान अचानक झालेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मार्गावरील दुतर्फा वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. सांगली शहरात अद्ययावत मटण व फिश मार्केट उभं करू, त्यामध्ये विक्रेत्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील अशी ग्वाही आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली आहे. दरम्यान आयुक्तांनी पंचशील नगर येथील डायग्नॉस्टिक सेंटरला भेट देऊन त्या ठिकाणी रुग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी केली. आयुक्त शुभम गुप्ता यांनी प्रभाग 16 मधील पंचमुखी मारुती रोडवरील डायग्नॉस्टिक सेंटर आणि मटण मच्छी मार्केटला भेट दिली. यावेळी लवकरच सांगलीकर जनतेला अद्ययावत मटण मार्केट उपलब्ध होणार असून डायग्नॉस्टिक सेंटरला अधिक सुविधा देण्याची ग्वाही आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली आहे. यावेळी त्यांच्या समवेत स्थानिक माजी नगरसेविका स्वाती शिंदे, माजी नगरसेवक उत्तम साखळकर, तौफिक शिकलकार आदी जण उपस्थित होते. येथील बदाम चौकात अद्ययावत मच्छी व मटण मार्केट उभारण्यासाठी राज्य शासनाने 8 कोटींचा निधी मंजूर केलाय, पण या निधीतून लवकरच नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे. या ठिकाणी अद्ययावत मार्केट उभारण्यात येणार असल्याचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगितले. तसेच पंचमुखी मारुती चौकातील डायग्नॉस्टिक सेंटरची पाहणी केली. रुग्णांना डायग्नॉस्टिक सेंटरला अधिकाधिक सुविधा देऊ असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. आष्टा येथील शिराळकर कॉलनी येथे विद्युत प्रवाह खांबामध्ये उतरून खांबास चिटकून 3 मेंढ्या आणि 2 शेळ्या अशा 5 जनावरे दगावली आहेत. महावितरणाच्या भोंगळ कारभाराचा फटका मेंढपाळांना बसलाय. विद्युत खांबाला चिटकून विजेचा धक्क्याने सुमारे 70,000 रुपये किमतीच्या 3 मेंढ्या आणि 2 शेळ्या अशी 5 जनावरे दगावली आहेत. गुरुवारी दुपारी 1च्या सुमारास हा प्रकार घडलाय. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. संबंधित विभागाने तात्काळ नागरी वस्तीतील सर्व पोलची पाहणी करून सुरक्षितता द्यावी अशी मागणी तेथील नागरिकांनी केली आहे.
दुपारी बाळकृष्ण रामचंद्र गावडे, अनिल गावडे, सोमाजी भानुसे हे मेंढपाळ शिराळकर कॉलनीतील मोकळ्या जागेत शेळ्या मेंढ्या चरवत होते. दुपारी 1च्या सुमारास या ठिकाणी पोल जवळून जात असताना एक मेंढी पोलला धडकून जागीच दगावली. तिथून पुढे कळप 50 मीटर अंतरावरील शिराळकर कॉलनीमध्ये गेला असता डीपीच्या पोलना धक्का बसून 2 मेंढी 2 शेळी जागीच मयत झाल्या. मेंढ्या दगावल्याने परिसरातील अनेक पोलमध्ये विद्युत प्रवाह असल्याचे निदर्शनास आलं. तेथील नागरिकांनी महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना परिसरातील खांबात वीज प्रवाह उतरल्याची माहिती दिली. तात्काळ परिसरातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. महसूल महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामे केले. पशुधन अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केलं. नागरिकांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. महापालिकेच्या औषध फवारणी विभागाचे प्रमुख निरीक्षक श्रीपाद उर्फ बंडा जोशी हे महापालिका सेवेतून निवृत्त झालेत. सेवानिवृत्तीनिमित्त जोशी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आलाय. या कार्यक्रमास वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील, आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील, याकूब मद्रासी, स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले, राजू गोंधळे, डॉक्टर ज्ञानचंद्र पाटील, शिवसेना नेते नानासाहेब शिंदे, आरोग्य विभाग मार्केट लायसन्स विभागाच्या लिपिक प्रेरणा चव्हाण, टीबी विभागाचे अनिल वाघमारे, सपना देशपांडे, कार्यशाळा प्रमुख विनायक जाधव, निवृत्त अधिकारी विकास पाटील, ज्योतिराव मेंढे, स्वच्छता निरीक्षक राजू गोंधळे, प्रनिल माने, धनंजय कांबळे, गणेश माळी उपस्थित होते. यावेळी महापालिकेच्या 36 वर्ष सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल बंडा जोशी यांचा सर्वांनी सत्कार केला. या कार्यक्रमास औषध फवारणी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.